गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देअरचा ॲडव्हान्स यूज इंग्लिशमध्ये कसा करायचा ते बघणार आहोत. आता बघा, आपण देअरचा पहिला यूज कसा करतो. एखादं स्थान किंवा प्लेस किंवा जागेसाठी कशा प्रकारे. देअर म्हणजे काय, तिथे या अर्थाने. आता याचे एक्झाम्पल बघा. तिथे मुलगा आहे. आता या तिथेसाठी आपल्याला इथे देअरचा यूज करतो आपण. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. देअर इज अ बॉय. देअर इज अ बॉय म्हणजे तिथं मुलगा आहे. क्लिअर. तो तिथे आहे. ही इज देअर. ही इज देअर. हा यूज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देअरचा तिथे या अर्थाने आपण यूज करतो. याचा सेकंड यूज बघा कसा करतो आपण. कुठेतरी काहीतरी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला देअरचा यूज करायचा आहे. आता कसा करायचा आहे ते बघा. कुठेतरी काहीतरी किंवा काही वस्तू आहे किंवा एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी. याचे एक एक्झाम्पल तुम्हाला मी देते. आता सिंपल म्हटलं की पुस्तक आहे, एवढंच आपलं सेंटेन्स आहे. याच्या पुढेही काही नाही आहे ना त्याच्यानंतरही काही नाही आहे, नुसतं पुस्तक आहे. आता पुस्तक आहे याचं तुम्हाला कोणती जागा परफेक्ट सांगितलेली नाही किंवा कुठे ठेवलं हेही सांगितलेलं नाही. सिंपल काय सांगितलं की पुस्तक आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी एखादी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे. अशा ठिकाणी तुम्हाला देअरचा यूज करायचा आहे ॲज अ सब्जेक्ट म्हणून किंवा ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून. ॲज अ सब्जेक्ट म्हणजे काय, करता. जर तुम्ही मागचे व्हिडिओ नसतील बघितले आपले इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे तर ते नक्की बघा. ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ समजेल. आता बघा कसा करायचा. पुस्तक आहे याला सिंपल इंग्लिशमध्ये कसं करणार आपण. देअर इज अ बुक. देअर इज अ बुक किंवा बुक इज देअर. देअर इज अ बुक किंवा बुक इज देअर दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक लिहू शकता. मी इथं बोलू शकता. आता यातले बरेच जण म्हणतील की मॅम तुम्ही इथं देअर का घेतलं. कारण इथे कोणताही सब्जेक्ट नव्हता. तो सब्जेक्ट आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण इथे देअरचा यूज केला. जसा की मी तुम्हाला याचा यूज सांगितला, कुठेतरी काहीतरी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी. बरोबर. आता इथे तुम्हाला इज का घेतलं जर नसेल समजलं तर मागचा व्हिडिओ बघा जो की त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलेलं आहे की ॲम, इज, आर, वॉज, वर आणि विल बी केव्हा यूज करायचं. तर आता हे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि आपलं. आता इज का घेतलं कारण हे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि आपण इथे एकाच पुस्तकाबद्दल बोलत आहोत म्हणून आपण काय घेतलं इथे इज घेतलं. कारण एक पुस्तक आहे, सिंग्युलर आहे म्हणून इज. क्लिअर. अजून एक एक्झाम्पल. पेन आहे. देअर इज अ पेन. देअर इज अ पेन. एक राजा होता. देअर वॉज अ किंग. देअर वॉज अ किंग. आता इथे देअर वॉज अ किंग का घेतलं, वॉज का घेतलं कारण होता आला आहे. होता म्हणजे पास्ट टेन्सचं सेंटेन्स झालं आणि आपल्याला इथे वॉजचा यूज करायचा आहे म्हणून आपण इथे वॉज घेतलं. बरोबर. आणि राजा एकच आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की बाबा इथं सब्जेक्टच नाही तर आपण कसं ओळखायचं की ॲम, इज, आर, वॉज, वर कुठे घ्यायचं. इथे जरी सब्जेक्ट नसला तरी इथे ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट असेल तर तुम्ही सिंग्युलर सब्जेक्टसाठी जे घेता म्हणजे इज आहे किंवा वॉज आहे किंवा एम आहे हे घ्यायचं आहे. आणि जर एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील तर तुम्हाला वर किंवा आरचा यूज करायचा आहे. क्लिअर. पास्ट टेन्समध्ये वरचा यूज करा आणि प्रेझेंट टेन्समध्ये आरचा यूज करा. खुर्च्या आहेत. देअर आर चेअर्स. देअर आर चेअर्स. आर का घेतलं लक्षात आलं असेल तुम्हाला. एक नळ आहे. देअर इज अ टॅप. देअर इज अ टॅप. आता हेच सेंटेन्स कसं बनवायचं वेगळं. अ टॅप इज देअर असंही तुम्ही याला बोलू शकता. कोणी आहे. कोणी म्हणजे सिंपल म्हणता की कोणीतरी आहे अशा प्रकारे. देअर इज समवन. देअर इज समवन. काहीतरी होतं. देअर वॉज समथिंग. देअर वॉज समथिंग. वॉज का घेतलं, होता आलं आहे म्हणून. कन्फ्युजन होत असेल, तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ म्हणजे डे 10चा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ते तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलेलं आहे वॉज, ॲम, आर, वर कधी यूज करायचं. ते जर तुम्हाला व्हिडिओ समजला तर हा व्हिडिओ तुम्हाला इझी जाईल. क्लिअर झालं. पाणी नाही. आता हे झालं
नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह म्हणजे काय, ज्याच्यात नाही आलं. हे कसं बनवणार तुम्ही, देअर इज नो वॉटर, देअर इज नो वॉटर. आता इथे नो का घेतलं, कारण जेव्हा आपण देअरचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यामध्ये नॉट नाही यूज करायचं आहे, त्यामध्ये नोचा यूज तुम्हाला करायचा आहे. पुढे पुढे अजून मी तुम्हाला ह्याचं नीट चांगल्या प्रकारे समजून सांगेन. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, कोणीच नव्हतं. देअर वॉज नो वन, देअर वॉज नो वन. क्लिअर झालं. इथे तुम्हाला कुठेतरी काहीतरी आहे किंवा एखादी वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी आपण देअर. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅम हे जे सेंटेन्स बनवले यामध्ये देअरचा मिनिंग काय निघतो. बेसिकली पाहता या सेंटेन्समध्ये देअरचा मिनिंग काहीही निघत नाही. फक्त त्या सेंटेन्समधले सब्जेक्ट नव्हता म्हणून त्याच्या सबस्टिट्यूट म्हणून आपण तिथे ठेवलेला आहे, त्याचा कसलाही मिनिंग नाही आहे. क्लिअर झालं तुम्हाला. आता हा झाला बेसिक कन्सेप्ट. आता थर्ड यूज बघा याचा. जेव्हा एखाद्या वस्तूच्या मध्ये दुसरी वस्तू असते किंवा दुसरी वस्तू आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला देअरचा यूज करायचा आहे. आता बरेच जण कन्फ्यूज झालेले असतील. एक लक्षात मी तुम्हाला सांगते नीट समजून. आता याचं एक एक्झाम्पल बघा. बॉटलमध्ये पाणी आहे. मी काय म्हटलं, एखाद्या वस्तूमध्ये एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी सुद्धा देअरचा तुम्ही यूज करू शकता. बरोबर. कसं, आता इथे बॉटलमध्ये काय आहे, पाणी आहे. म्हणजे एक बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी आहे म्हणजे पाणी आहे. अशा सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्हाला देअरचा यूज करायचा आहे. हे सेंटेन्स कसं होईल बघा इंग्लिशमध्ये. देअर इज वॉटर इन द बॉटल, देअर इज वॉटर इन द बॉटल. क्लिअर. देअर इज वॉटर इन द बॉटल. जे हे वस्तू बद्दल आपण बोलत, जी वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला शेवटीला लिहायची आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. पर्समध्ये पैसे आहेत. सिंपल. पहिले पैसे आहेत. आता तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्यूज होत असेल तर एक छोटी ट्रिक सांगते. आता पर्समध्ये पैसे आहेत. आता हे सेंटेन्स तुम्हाला एकच वाटत असेल पण हे सेंटेन्स एक नाही, हे सेंटेन्स दोन आहेत. पहिलं आहे पर्समध्ये आणि दुसरं सेंटेन्स आहे पैसे आहेत. तर काय करायचं आहे या ठिकाणी, पैसे सेकंडवाला सेंटेन्स पहिल्यांदा बनवायचा आहे. आपण सेकंडवाले सेंटेन्स तर पहिल्या कन्सेप्टमध्ये सेकंड कन्सेप्टमध्ये बघितलेला आहे की मुलगा आहे, मुलगी आहे, खुर्ची आहे, पुस्तक आहे. सिंपल तसंच बनवायचं आहे. पैसे आहेत. देअर इज मनी. मग शेवटीला मग त्याच्या पहिल्या सेंटेन्स नंतर दुसरं सेंटेन्स लिहायचं आहे. दुसरं सेंटेन्स काय आहे, पर्समध्ये. इन द पर्स. आपलं सेंटेन्स काय होईल, देअर इज मनी इन द पर्स, देअर इज मनी इन द पर्स. इज का घेतलं, कारण आपण मनी म्हणजेच पैशाला सिंग्युलरच मानलं जातं म्हणून. नेक्स्ट सेंटेन्स, मोबाईलमध्ये सिम आहे. सिंपल. एखाद्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू आहे. करा जसं की मी तुम्हाला दोन सेंटेन्स बनवायला सांगितलं तशा प्रकारे. पहिलं सेंटेन्स काय आहे, मोबाईलमध्ये, आणि दुसरं सिम आहे. सिम आहेची काय होईल इंग्लिश, देअर इज अ सिम. कशामध्ये, मोबाईलमध्ये. इन द मोबाईल. म्हणजे जे लिहिलेलं आहे पहिलं सेंटेन्स तुम्हाला शेवटीला लिहायचं आहे आणि सेकंडवाला सेंटेन्स तुम्हाला पहिल्यांदा लिहायचा आहे. ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. मुलं रूममध्ये आहेत. सेम त्या ट्रिकने बनवा. देअर आर बॉयज इन द रूम, देअर आर बॉयज इन द रूम. आर का घेतलं, बॉयज आलेला आहे म्हणून आपण इथे आर घेतलेला आहे. जंगलामध्ये वाघ होता. देअर वॉज टायगर इन द जंगल, देअर वॉज टायगर इन द जंगल. वॉज का घेतलं, कारण होता आलेलं आहे आणि होता म्हणजे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आणि पास्ट टेन्सच्या सेंटेन्समध्ये होता आल्यानंतर वॉज किंवा वरचा यूज करायचा आहे. जर इथं वाघ अनेक वाघ असते तर आपण काय घेतलं असतं, वर घेतलं असतं. पण इथं एका वाघाबद्दल बोललं आहे म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, वॉज घेतला आहे. क्लिअर. टेबलावर पुस्तक असेल, टेबलावर पुस्तक असेल. सेंटेन्स काय होईल, देअर विल बी बुक ऑन द टेबल, देअर विल बी बुक ऑन द टेबल. आता तुम्ही म्हणाल इथे विल बी का घेतलं,
मी तुम्हाला सांगितलेलं आहे विल बी केव्हा यूज करायचं, फ्युचरबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस विल बीचा यूज करायचा आहे, बरोबर. आता इथे मी काय म्हटलं, टेबलावर पुस्तक असेल म्हणजे फ्युचरचं सेंटेन्स आहे आणि फ्युचरची अशी सेंटेन्स बोलताना आपल्याला विल बीचा यूज करायचा आहे सगळ्या सब्जेक्ट, अनेकवचनी एकवचनी सगळ्यासोबत, बरोबर. म्हणून इथे आपण विल बी घेतलं. आता तुम्हाला इथंपर्यंत मला वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे, बरोबर. हे सेंटेन्स बनवताना इझी होईल यासाठी काही फॉर्म्युले सांगत आहे. ते फॉर्म्युले बघा. जर तुमचं प्रेझेंटचे सेंटेन्स असेल तर देअर लिहा, देअरच्या नंतर इज, ॲम, इज, आर लिहायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय सिंग्युलर असेल तर इज आणि ॲमचा यूज करा आणि प्लुरल असेल तर आरचा यूज करा. प्लस लिहायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजे ज्याही वस्तूबद्दल बोललं आहे ती वस्तू आणि त्याच्यानंतर बाकीचं जेही काही असेल ते लिहून टाकायचं आहे. जर सेंटेन्स जर पास्ट टेन्सचं असेल तर सिंपल तुम्हाला देअर लिहायचं आहे, देअरच्या नंतर वॉज वर लिहायचं आहे, वॉज वरच्या नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत त्याचं किंवा व्यक्तीबद्दल बोलत आहोत ते लिहायचं आहे आणि बाकीचं जे काही असेल ते. आता वॉज वर कधी यूज करायचं, सिंग्युलर सोबत वॉज यूज करा आणि प्लुरल सोबत वर यूज करा. तसंच देअर, आता जर समजा सेंटेन्स फ्युचरचं असेल तर देअर लिहायचं आहे, देअरच्या नंतर तुम्हाला विल बी लिहायचं आहे, विल बीच्या नंतर ऑब्जेक्ट आणि बाकीचं. आता विल बी सगळ्यांसोबत तुम्ही यूज करू शकता, प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल. क्लिअर झालं तुम्हाला. आता हे तिन्ही टेन्समध्ये अशी सेंटेन्स कशी बनवायची. आता एक सेंटेन्स देते मी, ते तुम्ही मला बनवायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. वर्गात 100 विद्यार्थी होते. सेंटेन्स बनवा आणि मला कमेंट करा. आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं. आता बघा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवताना काय फॉर्म्युला आहे मी तुम्हाला सांगितलं. पण तेच जर सेंटेन्स तुम्हाला नेगेटिव्ह बनवायचं असेल म्हणजेच नकारार्थी बनवायचं असेल तर सिंपल काय फॉर्म्युला आहे बघा. देअर लिहा, ॲम, इज, आर, वॉज वर किंवा विल बी यांच्यानंतर तुम्हाला नो लिहायचं आहे, प्लस तुम्हाला परत ऑब्जेक्ट लिहायचं आहे आणि प्लस काय लिहायचं आहे तुम्हाला बाकीचं जे काही असेल ते. कारण अशा सेंटेन्समध्ये नॉटचा यूज, देअरच्या सेंटेन्समध्ये नॉटचा यूज नाही करायचा आहे, आपल्याला नोचा यूज करायचा आहे म्हणून इथे नोचा यूज केलेला आहे, बरोबर. तसंच हेच जर सेंटेन्स समजा इंटरोगेटिव्ह असेल म्हणजे प्रश्नार्थक असेल तर सिंपल हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ॲम, इज, आर, वॉज, वर किंवा विल बी हे पहिल्यांदा लिहा, प्लस तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर देअर लिहायचं आहे, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड. क्लिअर झालं. हे पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब्स ॲम, इज, आर, वॉज, वर, विल बी प्लस याच्यापैकी जेही असेल ते लिहा, त्याच्यानंतर तुम्हाला देअर लिहा, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही अदर वर्ड्स लिहा. ऑदर वर्ड लिहायचा आहे. ऑदर वर्डच्या नंतर क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही कारण हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे तर इथे क्वेश्चन मार्क कंपल्सरी. क्लिअर. आता समजा हेच सेंटेन्स WH इंटरोगेटिव्ह असेल तर कसं करायचं. हे सेंटेन्स जर WH इंटरोगेटिव्ह असेल तर सिंपल आहे. जे हेल्पिंग वर्ब होते ॲम, इज, आर, वॉज, वर किंवा विल बी याच्या पहिले तुम्हाला WH वर्ड लिहायचा आहे. जोही WH वर्ड असेल तो लिहा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहा आणि त्याच्यानंतर देअर लिहा, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आहेत, खूप युजफुल ठरणार आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवाल त्यावेळेस तुम्हाला हे चांगल्या प्रकारे यूजमध्ये येतील. इथंपर्यंत क्लिअर झालं. काहीही कन्फ्युजन असेल परत व्हिडिओ बघा किंवा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. क्लिअर झालं. आता आपण एक सेंटेन्स बघूया. जंगलात एक राजा होता. आता हे सेंटेन्स आहे जंगलात एक राजा होता. आपल्याला हे सेंटेन्स पॉझिटिव्ह बनवायचं आहे, नेगेटिव्ह बनवायचं आहे, इंटरोगेटिव्ह बनवायचं आहे, WH इंटरोगेटिव्ह बनवायचं आहे. चला मग. एक राजा होता. पहिलं बघा हा पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे, वॉज वरचा यूज होईल. बनवा. देअर वॉज अ किंग इन द जंगल. देअर वॉज अ किंग इन द जंगल. सेकंड, जंगलात राजा नव्हता. नेगेटिव्ह सेंटेन्स. बनवा. फॉर्म्युले लक्षात बघा, स्क्रीनशॉट घेतलेले फॉर्म्युले बघा. देअर वॉज नो किंग इन द जंगल. देअर वॉज नो किंग इन द जंगल. लक्षात आलं थोडंफार. वॉजच्या नंतर नो, जे हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर नो घ्यायचा आहे, नॉट नाही. थर्ड,
जंगलात एक राजा होता का? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन केलेला आहे. बनवा. वॉज देअर अ किंग इन द जंगल? वॉज देअर अ किंग इन द जंगल? फॉर्म्युले बघा, लक्षात येईल. फोर्थ कोणता आहे आपलं? WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बनवा. जंगलात राजा का होता? WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बनवा. कसं बनवताय? मला वाटतं बहुतेक जणांनी बनवलं असेल, तरी मी सांगते. वाय वॉज देअर अ किंग इन द जंगल? वाय वॉज देअर अ किंग इन द जंगल? आलं तुम्हाला लक्षामध्ये? बघा आपण काय बनवलं. देअर वॉज अ किंग इन द जंगल. देअर वॉज नो किंग इन द जंगल. वॉज देअर अ किंग इन द जंगल. वाय वॉज देअर अ किंग इन द जंगल? वाय वॉज देअर अ किंग इन द जंगल? अशा प्रकारे आपण 4 प्रकारे सेंटेन्स बनवले. क्लिअर झालं? क्लिअर झालं? ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्कसाठी एक सेंटेन्स देत आहेत. सेंटेन्स बनवून तुम्ही मला कॉमेंट करायचं आहे. होमवर्कसाठी आहे. कपाटात कपडे आहेत. हे सेंटेन्स तुम्ही मला 4ही प्रकारे बनवायचे आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH इंटरोगेटिव्ह बनवायचं आहे आणि मला पाठवा, कमेंट करायचं आहे. क्लिअर? आता आपण काही मिक्स सेंटेन्स बघूया जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. बागेत फुले आहेत. देअर आर फ्लावर्स इन द पार्क. देअर आर फ्लावर्स इन द पार्क. आर का घेतलं? आहेत आलेलं आहे आणि एकापेक्षा जास्त फुलं आहेत म्हणून. टेबलावर पुस्तक आहे. देअर इज अ बुक ऑन द टेबल. देअर इज अ बुक ऑन द टेबल. ऑन द का घेतलं? टेबलावर म्हटलंय. ज्यांनाही प्रिपोजिशनमध्ये कन्फ्युजन होत असेल किंवा प्रिपोजिशन जमत नसेल त्यांनी आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये प्रिपोजिशनवर आपण 3-4 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देते. तिथेही जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा डायरेक्ट आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, तिथेही तुम्ही बघू शकता. आकाशात तारे आहेत. देअर आर स्टार्स इन द स्काय. देअर आर स्टार्स इन द स्काय. भिंतीवर घडी आहे. देअर इज अ वॉच ऑन द वॉल. देअर इज अ वॉच ऑन द वॉल. पार्टीत फुगे होते. देअर वर बलून्स इन द पार्टी. देअर वर बलून्स इन द पार्टी. मी इथं वर का घेतलं? कारण हे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि वर घेण्याचं कारण काय? एक बलून बद्दल आपण नाही बोलत आहेत. इथे अनेक बलून आहेत म्हणून इथे आपण वर घेतलं. घरासमोर एक झाड आहे. देअर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ हाऊस. देअर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ हाऊस. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इन फ्रंट कसं आलं? थोडंही कन्फ्युजन असेल, इंग्लिश स्पीकिंग कोर्सची प्लेलिस्ट ओपन करायची आहे. तिथे जाऊन तुम्ही बघायचं आहे. तिथे सगळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इन फ्रंटचा यूज कसा करायचा, कधी करायचा, त्याचा मराठीत मिनिंग काय, हे सगळं सांगितलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे. माझ्या बॅगेत पुस्तक आहेत. देअर आर बुक्स इन माय बॅग. देअर आर बुक्स इन माय बॅग. चहामध्ये दूध होतं. देअर वॉज मिल्क इन द टी. देअर वॉज मिल्क इन द टी. घरात पाहुणे होते. देअर वर गेस्ट ॲट द होम. देअर वर गेस्ट ॲट द होम. आता इथे मी होम लिहिलं, त्याच्या आधी इन का नाही लिहिलं? कारण आपण ज्यावेळेस होम लिहितो त्याच्या आधी ॲटचा यूज करायचा आहे. बरोबर? कारमध्ये ड्रायव्हर असेल. देअर विल बी ड्रायव्हर इन द कार. देअर विल बी ड्रायव्हर इन द कार. विल बी का घेतलं? बरोबर, फ्युचरचं सेंटेन्स आहे म्हणून. खुर्चीवर मुलगा असेल. देअर विल बी बॉय ऑन द चेअर. देअर विल बी बॉय ऑन द चेअर. माझ्या डोक्यात एक कल्पना होती. म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया होती. देअर वॉज अन आयडिया इन माय माइंड. देअर वॉज अन आयडिया इन माय माइंड. 3 मित्र होते. देअर वर 3 फ्रेंड्स. देअर वर 3 फ्रेंड्स. टीव्हीवर कार्टून होतं. देअर वॉज अ कार्टून ऑन द टीव्ही. देअर वॉज अ कार्टून ऑन द टीव्ही. ऑन द टीव्ही का घेतलं?
नसेल समजलं प्रिपोजिशनचा व्हिडिओ बघा, नक्की समजेल. डब्यात सँडविच होतं. देअर वॉज अ सँडविच इन द टिफिन. देअर वॉज अ सँडविच इन द टिफिन. मार्केटमध्ये भाज्या होत्या. देअर वर व्हेजिटेबल्स इन द मार्केट. देअर वर व्हेजिटेबल्स इन द मार्केट. आय होप गाईज तुम्हाला ही सगळी सेंटेन्स समजली असणार आहेत आणि अशा प्रकारची सगळी सेंटेन्स तुम्ही आता बोलूही शकणार आहेत, कारण तुमचं सगळं कन्फ्युजन दूरही झालेलं असेल. गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडाही युजफुल असेल तर गाईज व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचा आहे. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे.